अरे आलात तुम्ही? माझी खात्री होती तुम्ही येणार म्हणून. अमू तर केव्हापासून तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. विश्वासाचं दुसरं नाव खाडके अँड सन्स असं आजपर्यंत म्हटलं जात होतं, परंतु या घटनेनंतर विश्वासघाताचं दुसरं नाव खाडके अँड सन्स असं म्हणण्याची वेळ आलीये. आता येणार मजा, होणार स्फोट, फुटणार बॉम्ब. घाडगे घाडगे, आता फोडून टाकतो तुमचे सोन्या चांदीचे वाडगे. मानसिक छळवणूक झाल्याने ही पीडित सून इतकी घाबरली आहे की तिने भीतीपोटी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. यावरून या मोठ्या म्हणवणाऱ्या या कुटुंबाचा तिच्यावर किती दबाव असेल याचा अंदाज येतो. वाच वाच परत वाच, पुन्हा पुन्हा वाचत राहा. पारायण केलं पाहिजे बाबा, पुण्याचं काम आहे वाचणं म्हणजे. तू कशाला, मी कमवते ना हे पुण्य. अशा प्रकारे परंपरा आणि विश्वासाच्या बाता मारणारं हे कुटुंब स्वतःच्या सुनेला मात्र कटू वागणूक देत आहे. अमृताला न्याय मिळतो का? आणि प्रतिष्ठित घाडगे कुटुंब आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहतं का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. झाला ना तुझा जीव शांत? आता बघ तुझ्या मानहानीचा वचपा कसा निघतो ते. तो तर निघतच राहणार आहे रे आयुष्यभर. ही तर नुसती ना अशी सुरुवात आहे, सुरुवात. आगे आगे देखो अनंता, होता है क्या. अमृता, आता तुझ्या बाबांनी ही बातमी वाचली तर काय होईल ग त्यांचं? काय होईल म्हणून काय विचारतेस? तिसरा अटॅक येईल त्याला. आणि याला जबाबदार कोण? घाडगे. चांगला धडा मिळाला पाहिजे या घाडग्यांना. काय धडा शिकवायला पाहिजे? एकतर जे घडलंय त्याचा विपर्यास करून तुम्ही आणि त्या ज्योतीनेच हे सगळं छापून आणलंय ना. आणि त्याचा परिणाम काय झाला हो काका? सगळ्यांची बदनामी. आधीच एकतर घरातलं वातावरण वाईट आहे आणि त्यात हे वाचून. अगं, ज्या घराने तुझा अख्खा संसार उधळून दिला त्यांची कसली एवढी काळजी करतेस का तू? एक वेळ धरून चालूया आपण की हे सगळं मी छापून आणले, म्हणजे समजा समजा की हे मी छापून आणलंय, पण हे सगळं तुझ्या भल्यासाठीच करतो की नाही मी? जेव्हा मी लग्नाला नको म्हणत होते तेव्हा सुद्धा हेच म्हणत होता तुम्ही. आणि आता जेव्हा लग्न मोडतंय तेव्हा सुद्धा हेच म्हणताय. एक मिनिट, नाही नाही नाही, मी तुझं लग्न मोडलेलं नाहीये. तुझं लग्न तुझ्या नवऱ्याने मोडलंय, अक्षयनी. माझ्यावर उगाच खापर फोडायचं काम नाहीये. मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी करायला जातो अमृता, आणि तुला तुला फक्त माझ्यातच खोट दिसते. हे. हे. मधुराताई, वाईट वाटलं खूप वाचून. आम्हाला आपलं वाटलं अमृता 2-3 दिवसासाठी माहेरपणाला आली आहे, पण पेपरात वाचल्यावर कळलं की कायमचीच परत आली आहे म्हणून. पण काही नाही हं, तुम्ही त्या घाडग्यांना चांगला धडा शिकवा. नाहीतर काय, नाव मोठं आणि लक्षण खोटं. हे श्रीमंत माणसं आहे ना, अशीच असतात. पण तू घाबरू नकोस अमृता. अगं, माझ्या नंदेचं विवाह मंडळ आहे, तिथे नाव नोंदवू आपण तुझं. अहो, दुसरेपणाची लग्न सुद्धा जमतात हो तिथे. ये ग बस, बास झाली आता ही चर्चा. या विषयावर मला काथ्याकूट नकोय. अहो, शेजार धर्म म्हणून आलो आम्ही. मग काय, तुम्हाला बोलायचं नसेल तर राहू दे, पण काही लागलं तर कळवा. हां, चल ग. आज पेपरमध्ये काय एवढी एकच बातमी आली आहे? जो येतोय तो उपदेश करतोय आणि आणि त्यामुळे काय मोडलेला संसार जुळून येणार आहे? त्या तुझ्या माई, चांगलं आम्ही तुला इकडे घेऊन येत होतो तर मोठ्या तोंडानं म्हणाल्या हे घर अमृताचंच आहे,
ती आमचीच आहे. मी हमी देते, सगळं नीट होईल, सगळं नीट होईल. काय नीट झालं ग? काय नीट झालं? देख सगळं मोडलं. आता येता जाता लोकांच्या दयेच्या नजरा आणि फुकटचे सल्ले, जीव नकोसा करून सोडतील सगळे. सोन्यासारखी मुलगी माझी पण नवऱ्यानं टाकलेली असंच म्हणणार ना का सगळे? काही काही झालेलं नाही. आई शांत हो. अमृताकडून ही अपेक्षा नव्हती. माझ्या घरच्यांचीच चूक आहे. काढलं ना मला घरातून बाहेर. मग हे सगळं करण्याची गरज काय होती? अरे का जगू देत नाहीत मला? जाऊ दे ना अक्की, तर आपण आहोत ना सगळे एकत्र. आणि तसंही तुझा त्या कुणाशी संबंध उरला नाहीये तर वाय टू बॉदर. तू का म्हणून त्याला शांत करतेस? का म्हणून? त्यांच्याशी नसेल पण आपल्याशी तरी संबंध आहे ना त्याचा. फक्त त्यांचीच बदनामी छापून आलेली नाहीये, तर तुझी आणि माझी सुद्धा बदनामी छापून आली आहे. हे बघ अक्षय, तुझ्याशी संबंध जोडल्याने जर असं काही होणार असेल ना तर मी लग्न लावून देणार नाही. त्याच्या घरचे मला बारवाला म्हणून हिणवतात. अरे पण माझी पण इज्जत आहे या सोसायटीमध्ये. हे बघ, तुझ्या घरच्यांची इज्जत चव्हाट्यावर आली आहे, ती येऊ दे. पण माझी आणि कियूची जर इज्जत निघाली ना, ते मला चालणार नाही. याचं काय करायचं ना बघतो मी. हे चुकीचं घडलंय, हे असं पुन्हा होणार नाही हा शब्द आहे माझा. याचं काय करायचं बघतो. अक्षय पण अक्की, आता आपण अण्णा आता काय करायचं? आपण पेपरमध्ये जे छापून आले त्यामुळे बदनामी झाली आपली. आग लावून टाका गाडगे सदनला आणि त्या अमृताला बोलवा आणि सांगा भडकनी देव म्हणावं मला. अहो काय अभद्र बोलताय भरल्या घरात. म्हणजे जे काही चाललंय ते मंगल कार्य चाललंय ना. त्या काकांनी येऊन ताशे वाजवले घरात, आता गावभर दिंड काढताय. मला तुमचा राग समजतोय, पण हो यात अमृताची खरंच काही चूक नाहीये. चूक तुमची आहे. अहो होय, तुम्हाला बजावून सांगितलं होतं गोष्टी चार भिंतीच्या आत राहू द्या, पण नाही, तुम्ही अक्षयला घराबाहेर काढलं. आता सुटली ना अमृता मोकाट. आता तीच काढते ना गावभर दिंड. अहो काही बोलू नका. अण्णा राहू देत ना. कशाला उगाच रागवताय तुम्ही? बाकी सगळं जाऊ दे. किती सांभाळलं होतं हो पण माईंनी अमृताला. खरंच खूप सांभाळलं होतं. आणि त्यांनी असं वागावं म्हणजे अगदी पेपरमध्येच तसं छापून मांडलं, म्हणजे सरसकट सगळ्यांची बदनामी केली ना हो. त्याचं वाईट वाटतंय. नाही म्हणायला माझं आणि तिचं असं वाजायचं, त्यामुळे एक वेळ तिने जर माझ्याबद्दल असं काही लिहिलं असतं तर समजू शकते. पण माई आणि अण्णांबद्दल असं मला ते म्हणजे मान बिन काही आहे की नाही यांच्याबद्दलचं काही म्हणजे शी. पण आता काय करायचंय अण्णा आपण? मला काहीच सुधरत नाहीये. दिनकर, आज दुकान बंद ठेव. हो, नको भर बाजारात शोभा नको व्हायला. बंद ठेव तू दुकान. बंद ठेव. अमृता प्रभुणे, काय आहे हे? काय काय आहे? ही मैत्री आहे? ही तुमची मैत्री ही अशी?
याला पाठीत खंजीर खुपसणं म्हणतात. का केलंस तू हे? तू असं का वागलीस? अक्षय, तू विश्वास ठेवतो याच्यावर? फक्त मीच नाही, अख्खं जग हीच बॉम्ब मारतंय. आज लाखो लोकांनी वाचले पेपरमुळे या की अक्षय गाडगेने अमृताला फसवलं. तुला फसवलं मी? हे सगळं मुद्दामून केलंस ना तू? तू डुबवायला? हा? मी हे सगळं का करेन? तू ऑलरेडी केलंयस तसं, हा पुरावा आहे त्याचा. फक्त मला प्रश्न हा पडला ना की तू हे सगळं का केलंस? आणि जर असं वागायचं होतं ना तर चांगुलपणाचं नाटक का केलंस? तुला हे करताना वाटलं नाही की तू काय करतेस, याचे परिणाम काय होऊ शकतील? तू माझा विचार केला नाहीसच, पण घाडगेंचा पण नाही केला. या बातमीमुळे माझी नोकरी जाऊ शकते. आणि केऊचं काय? तिचा काय दोष आहे? तिचं पण नाव आलं या बातमीत. तिची आणि माझी बदनामी होते, हे तुला कळत नाहीये? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अमृता. तुझ्याकडून सुद्धा. कोणतीही शहानिशा न करता हे सगळं मी केलंय असं डायरेक्ट आरोप करतोयस तू? तू नाही तर मग कोण करणार आहे हे? पण जे तू वागलीस ना तसं मी करत नाही. तू जग जाहीरपणे आरोप केलेस माझ्यावर. मी तुला इथून विचारतोय की तू हे का केलंस? विचारत नाहीयेस, आरोप करतोय. मग तू त्यांना आरोपच समज, कारण तू ते केलंयस. मीच हे सगळं केलंय असं तुला वाटत असेल तर तुला जे समजायचंय ते समज. कारण हे सगळं मी केलं नाहीये हे ऐकून घ्यायची सुद्धा तयारी नाहीये तुझी अक्षय. तुला तर हेही कळत नाहीये की या सगळ्या प्रकरणात जर कुणाची जास्त बदनामी झाली असेल तर ती माझी आहे. आणि तरीही तू हे सगळे आरोप माझ्यावर करतोय. मी कोण आहे, कशी आहे, काय करू शकते हे सगळं तुला माहिती असून सुद्धा. त्यामुळे मला तुमच्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. सो मिस्टर अक्षय घाडगे, तुम्ही जाऊ शकता. तुमच्या समोर माझी बाजू मांडण्याची मला गरज वाटत नाही. तुम्हाला जे समजायचंय ना ते समजा. अरे आलात तुम्ही? माझी खात्री होती तुम्ही येणार म्हणून. अमू तर केव्हापासून तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. चला, त्याचं सार्थक झालं. तुम्हाला तुमची चूक कळली ना, बरं झालं. अहो, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं हात हातात धरलाय तिचा. तो असा कसा सोडा? घेऊन जा तिला परत, घेऊन जा. न्यायला चालायत ना तिला? हं? नमस्कार मॅडम. नमस्कार. थँक्यू, तुम्ही मला वेळ दिलात त्याबद्दल. इट्स ओके. माझ्या करिअरच्या सुरुवातीला तुम्ही मला माझी पहिली केस मिळवून दिली होती. हो, अजूनही लक्षात आहे माझ्या. अरे वा. कसं आहे ना, मला केलेली मदत मी कधीही विसरत नाही. वा.
त्याचा हिशोब कधी ना कधी पूर्ण करतेच. आणि माझा केलेला अपमान तोही कधी विसरत नाही. त्याचा हिशोब कधी ना कधी चुकता करतेच. हो पण काय हो ज्योती मॅडम, यावेळी तुम्ही दोन्ही हिशोब एकदमच चुकते करणार आहात का? म्हणजे मदत केली म्हणून माझा आणि यू गेस्ड इट राईट. आणखी थोडा वेळ थांबा, मग बघा या घाडग्यांची कशी धुळदाण उडवते ती. पण ज्योती मॅडम काय हो, म्हणजे तुम्हाला काय एवढा गाडग्यांच्या बद्दल राग? काही वर्षांपूर्वी मी आणि माई उर्फ साधना घाडगे आम्ही एकाच व्यासपीठावर होतो. बर. कुटुंब व्यवस्थेबद्दल त्या बोलत होत्या. आपल्या घरातले प्रॉब्लेम कुटुंबाने एकत्र येऊनच सॉल्व्ह करावे. शाण्या माणसाने कोर्टाची आणि त्याहूनही वकिलाच्या ऑफिसाची पायरी कधीच चढू नये. हे सगळं सांगताना त्यांचा रोख पूर्णपणे माझ्याकडे होता. त्यापुढे त्या काहीतरी बोलल्या आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. मला त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट करण्याची वेळ नाही मिळाली. पण आता नाही, कळलं बरोबर आहे. म्हणून तुमचा माई घाडगेंवर राग आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे तुमचं आमचं जमलंच म्हणायचं. चला हीच बात पे तुम्हाला एक मस्त कटिंग पाहतो. सॉरी सॉरी सॉरी, म्हणजे आता इथे कटिंगच अवेलेबल आहे ना. पुढच्या वेळी मी तुम्हाला नक्की ताजमध्ये घेऊन जाईन. ताज? नाही नाही, ताज म्हणजे हे आपलं कॉर्नरचं ताज स्नॅक सेंटर. बुर्जी पाव मस्त मिळतो तिकडे. हो हो. तुम्ही मिसळ खा ना मॅडम पाहिजे तर. छान. तसं नाही आहे. ते मला न्यायला नाही आलेत. असं कसं होईल? असं कसं होईल? असंच आहे आई. जाऊ दे त्यांना. जाऊ दे म्हणजे? जाऊ दे म्हणजे काय? तुझ्या बरोबरचा संसार मोडून दुसरा संसार मांडला यांनी. तो कधीही सुखी होणार नाही. लक्षात ठेव, एका आईची हाय आहे तुला. एका आईची हाय आहे. एका आईची हाय आहे. सुखी होणार नाही. आई शांत हो. अगं बरं नाहीये तुला. अजिबात रडायचं नाही. अरे बहिरे झालात का सगळे? घ्या तो फोन, घ्या कोणीतरी. अहो अण्णा, सारखे सारखे तेच तेच प्रश्न विचारले जात आहेत, काय उत्तर देणार म्हणून. अनंता बाळा, घे ना फोन, घे. हॅलो. हे बघा, हो आलंय आम्हाला माहिती आहे.
पण वस्तुस्थिती वेगळी आहे. अहो चुकीचे आरोप आहेत हे सगळे. हे बघा तुम्ही ठेवा बघू फोन.